जय गजानन. आज सोमवार दिनांक 25 मे रोज 11 दिवसीय 11 श्री गजानन विजय ग्रंथ पारायण महोत्सवाअंतर्गत सौभाग्यवती अर्चनाताई वाणी यांच्या पारायण संपन्न होत आहे. तर मंडळी, पारायण हॉलकडे आपण चाललेलो आहोत. प्रथम मंदिरामध्ये आपण दर्शन करूया. सुंदरसं मंदिर, इथे आपण दर्शन करू. तर मंडळी, पारायण हॉलकडे जाऊया. रात्र गेली उठून सुमारे समय एकाचा, तमाने भरले अंबर, रात्रीचा तो शब्द किर्र, कोले हुंकेने कांतार दणाणून गेले हो. एक कमी आली, तट्ट्यावरी लागलेली गाडी सोती झुकली, जोड्या खिल्लाऱ्या बैलांची कंठावाजी गांधरवाळा, वाजू लागल्या खळखळा, मागे पुढे सोडीला होता पडदा दमणीस. दवाखान्याच्या दारापाशी दमणी आली निचेशी, डॉक्टर पाहत होता दिसी, पडून आपल्या शेणीला तो एक उतरला. ब्राह्मण दमणीच्या खाली वला, दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंधून. दार उघडले ते क्षणी प्रश्न केला कुठून, आपण आला ते ठाया. महाराज बोलले त्या कारण माझे गजा नामाभिधान, तीर्थ अंगारा घेऊन शेगावून आलो मी. डॉक्टर भाऊ कवराला जो काही फोड झाला, हा अंगारा पाठवला लावण्या त्या फोडाशी. प्यावयाशी दिले तीर्थ, हे घ्या आपल्या हातात, मी जातो आता परत, वेळ न मला मसी राहाया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण, त्या शोधाया कारण भाऊने शिपाई पाठवल्या. परीनं पत्ता लागला, गाडी न दिसली कोणाला. भाऊ मनी घोटाळला, कशाचा न ताले तर्क, फोडास लाविता अंगारा तो तात्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगाराचा. भाऊ निद्रा लागली, व्याधी पुढे बरी झाली, हळूहळू शक्ती आली. भाऊ झाला पूर्ववत, दर्शना गेला शेगावात, तो समर्थ वदले ऐसे त्यास. माझ्या गाडी बैलास नुसता न चारा दिलास तू, हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदय आले उचळमळून त्या भाऊ कवराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन, लेकरासाठी जाऊन खामगावास आला हो. कवरे केले अन्नदान, त्या व्याधीच्या निमित्त जाण, अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी निघती झाली पंढरपुरी, श्री चंद्रभागे तिरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर, दिवस वारीचा साचार, स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आबा पाटील हरी, बापूना व मंडळी दुसरी, सोडून या शेगाव नगरी नागझरीला आलो. त्या गावी माळावर आहे एक भुयार, तेथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत, म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बुवासाचा, गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा. शेगावच्या पाटील वंशा म्हणून पाटील शेगावचे, गोमाजीला वंदून साचे, रस्त्यात लागती पंढरीचे, ऐसा त्यांचा परिपाठ. या परिपाठी म्हणून नागझरीशी येऊन अग्नरथात बसून निघते झाले पंढरीला. हरी पाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी, बापूना आणि दुसरी माणसे 550. आषाढ सुद्धा नवमीचा तो दिवस होता साचा, समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीशी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोठे भूमीवरी, पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली विविधो. ते भू वैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार, भरती येता सागर जेवी जाय उचंबळूनी. प्रदक्षिण्याच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी, जय जय राम कृष्ण हरी भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवणाचा न कवणारा ने ऐकावायला, ऐसा आनंदी आनंद झाला तो वानुकोटवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, सावता गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर, सोपान मुक्ता जनार्दन, या संताच्या पालख्या पंढरीस आल्या देखा. भक्तांनी उधळीला बुक्का, आदर कराया करणे. त्यायोगे आकाशात भुक्क्याचे जणू झाले सुवास उठला घुमघमीत, गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला, उतरले जाऊन वाड्याला त्या पुकाजीच्या पाटलाच्या.
त्या प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा चौफाळा शेजारी दर्शनाला भीर खली झाली असे रावळात. पोलीस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यांतरी, पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशी साचार हरी पाटलाबरोबर बापूना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूना मागे राहिला, तो होता स्नानाशी गेला, म्हणून त्याशी वेळ झाला. मंडळी गेली निघून, स्नान करून आला घरी, तो समजले ऐशापरी. दर्शनाशी गेली सारी, आताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत, दर्शनाचा धरून येत राऊळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची. मुंगीस वाट मिळेना तेथे हा बापूना, केवी जाईल दर्शना, शिवाय गरिबी पदरात. बापूंना म्हणे मानसी, हे विठ्ठला ऋषिकेशी, कार्य निष्ठुर झालाशी, मजला देही दर्शन. तू सावत्या माळ्या कारण अरणी गेला धावून अस, तेवी येई रावळतून मज भेटाया पांडुरंग. अरण होते 8 कोस, तैसे नव्हे येथे खास. ये आम्ही मंदिराच्या सान्निध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथांचा असशी नाथ, मग कार्य देवा मज प्रत उपेक्षिले यावेळी. ऐसा बहुत दावा केला, शेवटी बापूंना हताश झाला. परत बिराडाशी आला अस्तमानाचे समयाला. मुख झाले होते म्लान, अवघ्या दिवसाचे उपोषण. बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले, शरीर मात्र होते घरी. मन मंदिराच्या सभोवरी फिरत राहिले भिरी, याचे नाव ध्यासो. बापूनासी पाहून हसू लागले अवघीजण. हा बेटा अभागी पूर्ण, कळून आला आपणा. शेगावून दर्शना, पंढरीस आला जाणा. येथे येऊन खेळ नाना, फिरला पाहात गावामध्ये. याची दांभिक अवघी भक्ती, यास कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्लभी. कोणी म्हणाले बापूनाला, वेदांत आहे अवघाला, तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा रावळत. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळ. वेदांताचे ऐसे मत दगडामाची काय. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शना. बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभासे. मग दुसरा म्हणाला, मग हा इथे कशास आला, का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकाज्ञान सांगती, शब्द चावटी हमेशा करीती, अनुभवाचा लेश नसे. सगुणोपासना झाला पूर्ण, मग होणार आहे ज्ञान. न आल्यासही लहानपण, तरुणपणा येतो कसा. ऐसा उपवास तयांचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्यांपुढे एकट्याचा टेकाव लागावा कुठून. तो बापूला बसला पोशी, दाताशी लावून दात. हे मोठे अवघे पाहत स्वामींच्या जाग्यावरी. गरिबाचे साकडे साधूलाच एक पडे, संत संगती ज्याला खडे, तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणते बापूना, दुःखी नको करूस म्हणा. ये तुला रुक्मिणी रमणा, भेटवितो ये काळी. तो महाराज उभे राहिले, कटी हात ठेवले, पाय खाली झोळविले, समचरण जावया. तुळशी फुलाच्या माळा कंठी, मूर्ती सावळीत गोमटी. बापूनाच्या पडली दृष्टी, शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहेवरी समर्थ दिसले पहिल्यावरी, तेने बापूनाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पागोटे आणि शेला, जो घरी दृष्टी पाडिला, तोच त्याने पाहिला दर्शना जाता रावळा. इतर म्हणाले, महाराज तैसेच दर्शन आम्हास होऊ द्या. आम्हा आहे खास बोलवती श्रीच्या दर्शनाशी. ऐसे कथा भाषण बापूनासारखे आधी मत तुम्ही करारे आपले, ते तैसे झाल्यावरी दर्शन घडवी निर्धारी. ही दर्शन मस्त खरी वेळ बाजारात, म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण. निष्पाप करा आधी मन, तरीच पुढचे घडेले. पहा समर्थाने बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला. उकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एक रूप साक्षात. गुळाच्या त्या गोडी व्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी निघाली माला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशी मर्यादे मुकामाशी, त्या पंढरपूर क्षेत्राशी. मका विचारतात प्रेतामागे झाले प्रेत. पोलीस शिरती घरात, यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टरांच्या हुकमाने. वार करायला ओढी ती, गाडी माझी बसवती, चंद्रबागेच्या पार करीती, कुरडूवाडी रस्त्याला. हा कवठे बारदूरचा वारकरी झाला मरीने आजारी. ढाळ होती वरच्यावरी, उलटीमुळेच थांबेना. गोळ्या हातापायांशी येऊ लागले बहुअसी. कोणीने जाई त्याच पाशी, शुश्रूषा त्या कराव्या. पोलीस बयाने वृत्त कळविना कोणाप्रत. शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा भट्टीत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला. कठीण काळाच्या समयाला कोणीनं एकूण पडली.
लोक सुखाचे सोबती संकटकाळी अमेरिकी तेथे एक रक्षण करीती संत अथवा देव तो पाहून प्रकाश गजानन साधवर म्हणाले हा वसुवर निरला यास घेऊन चला पर आपल्या यदवा साचार मरीचा तो झाला जोर सांप्रत्या पंढरीशी अशा स्थितीत ते ठाई थांबणे काही बरे नाही चला जाऊ लवलाई चंद्रभागेच्या पलीकडे तो महाराज म्हणतील अवघ्याला तुम्ही कैसे खुळावला आपल्या देशबंधूला सोडिताही काही बरे नाही ऐसे वधून जवळ गेले वारकऱ्याच्या करा धरले त्यासी उठून बसवले आणि केले मधुरोत्तर चाल बापा उठ आता जाऊ आपल्या वराड प्रांता वारकरी म्हणे गुरुनाथा आता वराड कशाचे हो समीप आला माझा अंत जवळ नाही कोणी आपत तई म्हणाले सद्गुरुनाथा वेड्या ऐसे भिऊ नको जा तुझे टळले गंतांतर ऐसे म्हणून ठेविला कर त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली वाटू लागली थोडी शक्ती उभा राहिला त्वरित गती संतांनी ज्या धरिल्या हाती त्याते निज मने यम नाही कैसा धक्केत झाला पहिल्या परी मंडळीच्या बरोबरी चंद्रभागेच्या पहिलं तरी आला समर्थ समवेत आनंद झाला फार त्यासी वंदी समर्थ चरणासी म्हणे डळ्या काढलेले मसी दाढेतून काळाचा